ओके, आता जे काही ऑब्झर्व शेप्स आहेत मॉलिक्युलचे, those observed shapes of molecules are explained on the basis of this valence electron pair repulsion theory. आणि हे प्रचंड महत्वाचं आहे. ही थेरी जर तुमच्या लक्षात आली, ह्या थेरी यूज करून जर तुम्हाला शेप्स कसे प्रेडिक्ट करायचे लक्षात आलं, तर 100% एक एमसीक्यू सॉल्व्ह होणार आहे. 100% एक तरी एमसीक्यू बेस्ड असतो ऑन द शेप ऑफ मॉलिक्युल्स. तर ही थेरी फक्त नीट समजून घ्यायची, एकदम सिंपल थेरी. आपण काय म्हणलं की ज्यावेळेस बॉन्ड फॉर्मेशन होणार, ॲटम कंबाइन्स टुगेदर इन ऑर्डर टू फॉर्म द मॉलिक्युल्स अँड दोज मॉलिक्युल्स आर फॉर्म बाय कोव्हॅलंट बॉन्ड्स. ॲटम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होणार आहे आणि ते कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर्म झाले की एक मॉलिक्यूल बनणार आहे. महत्वाचं काय की बॉन्ड्स कोण फॉर्म करते. आपण म्हणलं बॉन्ड्स आर फॉर्म बाय ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आणि कुठले ॲटॉमिक ऑर्बिटल्स? दोज बिलॉंग्स टू व्हॅलन्स शेल. आपण कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये स्टार्टलाच म्हणलंय की कोव्हॅलंट बॉन्ड्स आर फॉर्म बाय इलेक्ट्रॉन्स दोज आर प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. सच इलेक्ट्रॉन्स आर नोन ॲज व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स अँड व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेट इन अ बॉन्डिंग. ज्यावेळेस पण गॉसल लुईस थेरी बघितली स्टार्टला एकदम पहिल्या लेक्चरमध्ये, त्यावेळेस पण हे म्हणलंय कि valence electrons participate in bonding. Now, if valence electrons participate in bonding, these valence electrons are responsible for particular shape and geometry of that molecule. म्हणून थेरीचं नाव आहे बघ, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. आणि तर स्टेप बाय स्टेप जाऊयात. आपण म्हणतो व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स का, तो जो पण कोव्हॅलंट बॉन्ड बनणार आहे, इट इज ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स दोज आर प्रेझेंट इन द व्हॅलन्स शेल. व्हॅलन्स शेल मधले इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेट करतात बॉन्डिंग मध्ये. तर मॉलिक्युलची जी पण काही जॉमेट्री बनणार आहे, शेप बनणार आहे, इट डिपेंड्स ऑन दोज व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड फॉर्म झाला की पेअर बनणार आहे. म्हणजे आपण म्हणत की अशा टाईप मध्ये घेऊयात. मग आपण H2O चं एक्झाम्पल घेतलं तर H2O मध्ये आपण काय म्हणलं, ह्या नॉन बॉन्डिंग पेअर्स, लोन पेअर्स. आणि इकडे जो OH बॉन्ड होता यांना आपण काय म्हणलं, बॉन्ड पेअर्स. तर ही नॉन बॉन्डिंग पेअर आहे, इट इज कॉल्ड एज अ लोन पेअर. नॉन बॉन्डिंग पेअर, इट इज कॉल्ड एज अ लोन पेअर. आणि शेड इलेक्ट्रॉन्स, ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, इट फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड. त्याला आपण काय म्हणलं, इट इज कॉल्ड एज अ बॉन्ड पेअर. इकडे पण ऑक्सिजनचा एक अनपेड इलेक्ट्रॉन, एक हायड्रोजनचा अनपेड इलेक्ट्रॉन, ह्याला आपण काय म्हणलं, आपण बॉन्ड पेअर. त्या व्हॅलन्स शेल पेअर्स, ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेल पेअर्स, ह्या दोन पेअर्स ज्यांनी बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट केलं नाही, दीज आर लोन पेअर्स, बट दीज आर व्हॅलन्स शेल पेअर्स. आणि ह्यांनी बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट केलं, बॉन्ड बनवला, दीज आर बॉन्ड पेअर्स. सो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून पेअर म्हणलं, इलेक्ट्रॉन पेअर. मग ती इलेक्ट्रॉन पेअर असू शकते लोन पेअर, किंवा ती इलेक्ट्रॉन पेअर असू शकते बॉन्ड पेअर, काही असू शकतं, बट दीज मस्ट बी व्हॅलन्स शेल पेअर्स. पण थेरी आम्हाला म्हणते व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. ऑब्वियसली की जर इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज्ड. हे बघ, हा ऑक्सिजन जो आपल्याकडे आहे सेंट्रल ॲटम, त्याच्याकडे इकडे ह्या ऑर्बिटल मध्ये काय, लोन पेअर्स. इकडे ह्या ऑर्बिटल मध्ये काय, लोन पेअर. म्हणजे ऑर्बिटल मध्ये लोन पेअर्स आहेत दोन. आणि अजून बॉन्ड पेअर्स आहेत. ऑक्सिजनचं एक ऑर्बिटल, हायड्रोजनचं ऑर्बिटल, इकडे ओव्हरलॅप झाला, बॉन्ड बनला. परत इकडे ऑक्सिजनचं एक ऑर्बिटल, हायड्रोजनचं एक ऑर्बिटल, इकडे पण काय फॉर्म झालं, बॉन्ड फॉर्म झाला. तर अशा टाइप मध्ये फॉर्म झाला H2O मॉलिक्यूल. मग आता जो H2O मॉलिक्यूल जो फॉर्म झालाय, त्याच्या ऑक्सिजनच्या अराउंड काय बघ, ऑक्सिजनच्या अराउंड ही एक लोन पेअर, ही एक लोन पेअर, ही एक बॉन्ड पेअर, ही एक बॉन्ड पेअर. तर ज्यावेळेस आपण डिटरमाइन करतो शेप्स ऑफ मॉलिक्यूल, वी कॉन्सन्ट्रेट ऑन द सेंट्रल ॲटम. की तो जो मॉलिक्यूलचा शेप आहे तो सेंट्रल ॲटम वरती डिपेंडेंट आहे, त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचं, पेरिफेरल ॲटम्स कडे नाही. आता तरी स्टार्टला सेंट्रल ॲटम. तर मला हा जो सेंट्रल ॲटम दिसतो ऑक्सिजन, त्याच्या अराउंड काय, लोन पेअर, लोन पेअर, बॉन्ड पेअर, बॉन्ड पेअर. आणि बरं, आता हे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत, हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे अशा टाइप मध्ये कन्सिडर करा की हा सेंट्रल ॲटम ऑक्सिजन आणि त्याच्या अराउंड ह्या चार स्टिक्स आहेत. आणि ह्या चारही स्टिक्स आहेत त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. सेंट्रल ॲटम ऑक्सिजन, त्याच्या अराउंड ही एक पेअर,
ही एक पेअर, ही एक पेअर, ही एक पेअर आणि प्रत्येक पेअर मध्ये काय इलेक्ट्रॉन्स. आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन्स हा निगेटिव्हली चार्ज. तर आपण ऍझ्युम करतो हा सेंट्रल ॲटम ऑक्सिजन आणि त्याला 4 स्टिक्स अटॅच आहेत आणि सगळ्या स्टिक वरती निगेटिव्ह चार्ज आहे. सगळ्या स्टिक वरती जर निगेटिव्ह चार्ज आहे त्या सगळ्या स्टिक्स एकमेकांना काय करणार आहेत रिपेल. म्हणून आपण म्हणतो की हा ज्या व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेयर्स the electron pairs are negatively charged and if electron pairs are negatively charged they will repel one another. आणि हे सगळं खाली म्हणलं इकडे पॉस्ट्युलेट्स मध्ये. थेअरीच्या पॉस्ट्युलेट मध्ये सगळ्यात पहिलं पॉस्ट्युलेट काय बघ, द शेप ऑफ मॉलिक्यूल. द शेप ऑफ मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ व्हॅलेन्स शेल्स. एकदम महत्वाचं आहे बाळा की शेप कोणावरती डिपेंडेंट आहे, नंबर ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेयर्स. शेप ऑफ मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन नंबर, बाकी काही नाही. डिपेंड्स ऑन नंबर ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेयर्स, की व्हॅलेन्शियल मध्ये किती पेयर्स आहेत, 2, 3, 4 इलेक्ट्रॉन्स नाही तर पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पेयर ऑफ इलेक्ट्रॉन काय असू देत, काही असू देत, बॉन्डिंग और नॉन बॉन्डिंग. नॉन बॉन्डिंग म्हणजे लोन पेयर. म्हणून इथे मी तुम्हाला दाखवून ठेवलं की H2O चा जर मला कोणीतरी शेप विचारला तर H2O चा शेप कोणावरती डिपेंडेंट आहे, नंबर ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेयर्स. आणि नंबर ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेयर्स किती आहेत H2O कडे, बॉन्ड पेयर, लोन पेयर, टोटल 4 पेयर्स. त्याला आम्ही म्हणतो द नंबर ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेयर्स. आम्हाला जर H2O म्हणलं तर H2O मध्ये आम्ही ऑक्सिजनच्या अराउंड काय म्हणतो, ही एक व्हॅलेन्शियल पेयर, ही एक व्हॅलेन्शियल पेयर, ही एक व्हॅलेन्शियल पेयर आणि ही एक व्हॅलेन्शियल पेयर. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉननी जेवढं पण फॉर्म केलं स्ट्रक्चर मध्ये व्हॅलेन्शियल पेयर्स. आणि मग किती पेयर्स आहेत, 4. कशा कळला, 2 बॉन्डिंग आहेत, 2 नॉन बॉन्डिंग आहेत. म्हणून इकडे म्हणलं द शेप ऑफ मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेयर्स. आणि कुठल्या पेयर्स, बोथ, फक्त बॉन्डेडच नाही, बोथ पेयर्स whether those are bonded or non-bonded. Non-bonded pairs are called as lone pairs. तर आम्हाला फक्त इथून एकच पॉइंट कळला व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेयर रिपल्शन थेअरी मध्ये की मॉलिक्यूलचा शेप आहे तो कोणावरती डिपेंडेंट आहे, नंबर ऑफ लोन पेयर्स अँड बॉन्ड पेयर्स. दॅट्स इट. टोटल नंबर ऑफ लोन पेयर्स अँड बॉन्ड पेयर्स अराउंड द सेंट्रल ॲटम gives the shape of molecule according to BSEPRT. काय, the total number of bond pairs and lone pairs around central atom gives the shape of molecule according to this BSEPRT. त्याच्यावरती डिपेंडेंट. कुणावरती, टोटल नंबर कुणाचा, बॉन्ड पेयर्स प्लस लोन पेयर. आता टोटल नंबर किती आला, 1, 2, 3, 4. टोटल 4 पेयर्स आहेत. तर हा जो नंबर आहे 4 त्याच्यावरती डिपेंडेंट आहे की याचा शेप काय असेल, कसं ते नंतर हळूहळू पुढे. आता पुढे सेकंड पॉइंट काय म्हणतो, पहिलं तर पॉस्ट्युलेटने आम्हाला काय सांगितलं की मॉलिक्यूलचा शेप आहे नंबर ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेयर्स वरती डिपेंडेंट आहे. सेकंड, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेयर्स रिपेल वन अनदर. ऑब्वियसली आता मी तेच म्हणलंय की व्हॅलेन्शियल पेयर्स, these pairs are nothing but electron clouds, electron density, negative density. And that negative density, regions of negative density, see orbitals are nothing but 3-dimensional region around the nucleus where we can find the electron. So these regions around the nucleus where we have a probability of finding electron, these are negatively charged electron clouds, and we are assuming that these negatively charged electron clouds repels one another. म्हणून इथे ते म्हणलं बा की व्हॅलेन्शियल पेयर्स रिपेल्स वन अनदर. सिन्स का रिपेल करतात, देअर इलेक्ट्रॉन क्लाउड्स आर निगेटिव्हली चार्ज्ड. तेच आम्ही म्हणलं की इलेक्ट्रॉन्स आहेत निगेटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज. तर ऑक्सिजनच्या अराउंड हे निगेटिव्हली चार्ज रिजन्स आहेत. आणि मग हे निगेटिव्हली चार्ज रिजन्स एकमेकांना काय करणार आहेत, रिपेल्स. एकमेकांना काय करणार, सॉरी रिपेल करणार आहेत. आता सेकंड पॉइंट की रिपल्शन होतं. मग आता जर रिपल्शन होतंय तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट, रिपल्शन जर होतंय तर ही ऑर्बिटल्स अशी मूव्ह होणार आहेत. ऑर्बिटल्स म्हणण्यापेक्षा व्हॅलेन्शियल पेयर्स होणार आहेत. का तर ऑर्बिटल्स वगैरे त्याच्या आधी ही थेअरी लिहिली गेली आहे, त्यामुळे पेयर्स म्हणतायत, ते कुठे ऑर्बिटल शब्द नाही वापरत. मग आम्ही काय म्हणतोय की ह्या ज्या पेयर्स आहेत, दीज पेयर्स रिपेल्स वन अनदर
And now, in order to attain the stability in a molecule, they have to minimize that repulsion. हे बघ, अट्रॅक्शन झालं की एनर्जी रिलीज होते, मॉलिक्यूल स्टेबल बनतो. रिपल्शन झालं तर एनर्जी इन्क्रीज होते, मॉलिक्यूल अनस्टेबल बनतो. अपोजिट आहे. जेवढं होणार अट्रॅक्शन, एनर्जी होणार रिलीज. एनर्जी रिलीज झाली म्हणजे मॉलिक्यूलची एनर्जी कमी झाली, मॉलिक्यूल स्टेबल बनतो. रिपल्शन झालं तर अगेन्स्ट दॅट रिपल्शन जर आपल्याला सिस्टीम मध्ये काही एकत्र ठेवायचं, अगेन्स्ट दॅट रिपल्शन, तर एनर्जी द्यावी लागते, एनर्जी ऍब्सॉर्ब होते आणि मग ते बनतं अनस्टेबल. मग आता ह्या ज्या पेयर्स आहेत, व्हॅलेन्शियल पेयर्स, ह्या जर एकमेकांना रिपेल करत असतील तर मॉलिक्यूलचं आपण म्हणूयात की मॉलिक्यूलला जर स्टेबल बनायचं आहे तर ते रिपल्शन मिनिमाइज करावं लागेल. आणि रिपल्शन कधी मिनिमाइज होईल? when these negatively charged portions म्हणजे pairs, when these negatively charged pairs moves as far away as possible from one another. हा निगेटिव्हली चार्ज स्टिक्स जेवढ्या एकमेकांपासून लांब जाणार तेवढं निगेटिव्ह पेयर्स मधलं रिपल्शन काय होणार आहे? कमी. आणि मग मॉलिक्यूल काय बनणार आहे? स्टेबल. तो थर्ड पॉइंट. these pairs, that means electron clouds, these pair of electron tends to occupy such position in space to minimize the repulsion. एकदम महत्वाचं, to minimize the repulsion. आता ज्यावेळेस ह्या व्हॅलेन्शियल पेयर्स फॉर्म झाल्यात म्हणजे बॉन्ड्स फॉर्म झाले, त्यास हे जे बॉन्ड्स आहेत ते एकमेकांपासून जास्त लांब जायला बघणार. का? तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इलेक्ट्रॉन्स एकमेकांना काय करणार आहेत? रिपेल. त्या बॉन्ड पेयर्स आहेत, लोन पेयर्स आहेत, एकमेकांपासून मॅक्सिमम डिस्टन्स वरती जायला बघणार. जेवढ्या मॅक्सिमम डिस्टन्स वरती जाणार तेवढं रिपल्शन होणार कमी, आणि जेवढा रिपल्शन होणार कमी मॉलिक्यूल बनणार स्टेबल. तिकडे म्हणलंय बघा, these pairs, valential pairs, negatively charged electron clouds, these pair of electron tends to occupy such position in space to minimize the repulsion. आणि मिनिमाइज कसं करतात रिपल्शन? अँड दस मॅक्सिमाइज द डिस्टन्स बिटवीन देम. जेवढा हा पेयर्स मधला डिस्टन्स 3 डायमेन्शन मध्ये इन्क्रीज होणार, जेवढ्या पेयर्स एकमेकांपासून लांब जाणार तेवढं त्यांच्यामधलं रिपल्शन काय होणार? कमी. आणि जेवढं रिपल्शन होणार कमी तेवढा मॉलिक्यूल बनणार स्टेबल. आणि हे रिपल्शन कमी करण्यासाठी पेयर ज्या 3 डायमेन्शन मध्ये मूव्ह होत आहेत, इट गिव्ह शेप टू द मॉलिक्यूल. बस, बाकी काही नाही, एवढ्यावरतीच डिपेंडेंट आहे. आम्हाला काय कळलं आता की बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेयर्स बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतायत आणि मग ह्या पेयर्स एकमेकांना रिपेल करतात आणि रिपल्शन कमी करायला हा एकमेकांपासून मॅक्सिमम डिस्टन्स वरती जाणार. आणि मॅक्सिमम डिस्टन्स वरती गेला की ते मॉलिक्यूलला पर्टिक्युलर शेप देणार आहेत. तर शेप ऑफ मॉलिक्यूल कशामुळे? ड्यू टू repulsion between valential electron pairs, and in order to minimize that repulsion, these pairs moves away from one another and gives particular shape to that specific molecule. तर बस हे महत्वाचे 3 पॉइंट्स. नंतर मग पुढे एक्स्ट्रा पॉइंट्स काही ऍड केले जे आपल्याला पुढे लागतात. ते आता या 3 पॉइंट्स वरती आपण डिस्कशन केलं की मॉलिक्यूलचा जो शेप आहे इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ वॅलेन्स इलेक्ट्रॉन पेयर्स. शेप ऑफ मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन नंबर ऑफ बॉन्ड पेयर्स प्लस नंबर ऑफ लोन पेयर्स अराउंड सेंट्रल एटम. Second thing, these pairs have tendency to repel one another because these are negatively charged electron clouds. And now, in order to attain the stability, the repulsion between these valential electron pairs must be minimized. And to minimize these repulsions, minimize this sort of repulsion between valential electron pairs, these valential electron pairs moves away from one another in a 3-dimensional region and gives particular shape to the molecule. That simple. ही valential electron pair repulsion theory आणि त्याचं पुढे एक्सटेन्शन आहे, बाकी काही नाही. आता पुढे एक्सटेन्शन काय ते बघूया.
आता काय म्हणलंय बघ, अ मल्टिपल बॉन्ड इज ट्रीटेड ॲज इफ इट इज अ सिंगल इलेक्ट्रॉन पेअर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शेप डिटरमाइन करता, म्हणजे आपण म्हणाल की सपोज आपल्याकडे CO2 मॉलिक्यूल आहे, आपण काय कन्सिडर करूया, कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल. आता लुईस स्ट्रक्चर बघ कार्बन डायऑक्साइडचं. कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आपल्याला माहिती आहे, इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 2,4. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8, इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 2,6. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आपल्याला माहिती आहेत दोघांची. मग आता कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1, 2, 3, 4 आणि ऑक्सिजनची 1, 2, 3, 4, 5, 6. ऑक्सिजनची 1, 2, 3, 4, 5, 6. पहिलं तर आपण लुईस स्ट्रक्चर ड्रॉ करून घेणार. लुईस स्ट्रक्चर मध्ये आपल्याला कळलं बाबा की इथे एक सिग्मा बॉन्ड बनला, सिग्मा बॉन्ड, आणि इथं आपण 1-1 बॉन्ड बनवून घेतो. आता 1-1 बॉन्ड बनले तर ऑक्टेट कम्प्लीट होत नाहीये ना कुणाचं, म्हणून अजून एक बॉन्ड बनवतो. ते कसं बनवायचं लुईस स्ट्रक्चर आपण शिकलो. तर बनला CO2. आता दोघांचं ऑक्टेट कम्प्लीट झालं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आणि ऑक्सिजनचं पण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मग आता हा जो CO2 बनला, CO2 त्याच्यामध्ये हा सेंट्रल ऍटम कार्बन, आणि कार्बनच्या अराउंड काय, इकडे एक डबल बॉन्ड, मग ऑक्सिजन, आणि ऑक्सिजनच्या ह्या लोन पेअर्स 2. परत काय रे बाबा, कार्बनला इकडे एक डबली बॉन्डेड ऑक्सिजन आणि ऑक्सिजनच्या ह्या लोन पेअर्स. ओके. आता हा जो मॉलिक्यूलचा शेप आहे तो कुणावरती डिपेंडंट आहे, ह्या लोन पेअर्स वरती नाही. आपण सेंट्रल ऍटम मध्ये इंटरेस्टेड आहे की सेंट्रल ऍटमच्या अराउंड इलेक्ट्रॉन पेअर्स किती. तर आता आपल्याला काय वाटतं, हा एक बॉन्ड आहे, बॉन्ड पेअर्स. इथं आपण बघ म्हटलंय बॉन्ड पेअर्स 1, 2, 3, 4 बॉन्ड पेअर्स आहेत. नाही, तसं नाही म्हणायचं. ही थेरी काय सांगते बघ, अ मल्टिपल बॉन्ड इज ट्रीटेड इफ इट इज अ सिंगल इलेक्ट्रॉन पेअर. मल्टिपल बॉन्ड इज ट्रीटेड ऍज अ सिंगल इलेक्ट्रॉन पेअर. तर हा जो मल्टिपल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड, ह्याला आपण कन्सिडर करायचं ही अख्खी एक पेअर आहे. फक्त ही बिगर पेअर असेल सिंगल बॉन्ड पेक्षा. सिंगल बॉन्ड मध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात. सिंगल बॉन्ड मध्ये ह्या 2 ऍटमच्या मध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन असते, म्हणजे एक पेअर. आता काय झालंय, डबल बॉन्ड बनल्यामुळे याच्यामध्ये टोटल 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर ह्याला आपण म्हणतो सुपर पेअर. ह्याला आपण काय म्हणायचं, सुपर पेअर. म्हणजे ही जी आहे ह्याला आपण कन्सिडर करायचं एक बॉन्ड पेअर, आणि इकडं पण आहे त्याला पण काय करायचं, कन्सिडर एक बॉन्ड पेअर. फक्त ह्या बॉन्ड पेअर्सला काय म्हणायचं, सुपर बॉन्ड पेअर, सुपर बॉन्ड पेअर, बस, बाकी काही. A multiple bond is treated as if it is a single electron pair. म्हणजे मल्टिपल बॉन्डला तुम्ही काउंट नका करू 1, 2, 3. मल्टिपल बॉन्ड आहे, काउंट इट ॲज अ 1 बॉन्ड पेअर. मल्टिपल बॉन्ड इज काउंटेड ॲज अ 1 बॉन्ड पेअर इन ऑर्डर टू डिटरमाइन द शेप ऑफ मॉलिक्यूल्स. नाउ 2 and 3 electron pairs of multiple bond. 2 and 3 electron pairs. आता 2 pairs आहेत, 2 pairs आहेत, किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर 3 pairs. 2 or 3 electron pairs of multiple bond are treated as a single super pair. ह्याला आपण काय कन्सिडर केलं, सिंगल सुपर पेअर. असं का म्हणलं बघ, सपोज आपल्याकडे हा आपण माहिती एक हायपोथेटिकल ऍटम, हायपोथेटिकल ए ऍटम, आणि ए ऍटमच्या अराउंड इकडे आपल्याकडे काय, हा डबली बॉन्डेड एक्स ऍटम आणि हा सिंगली बॉन्डेड झेड ऍटम, अशी सिच्युएशन आहे म्हणूयात आपण. तर आता सध्या ए च्या अराउंड 2 पेअर्स आहेत, फक्त 3 नाही म्हणायच्या, 2. का, तर ही जी डबल बॉन्ड आहे ह्याला पण आम्ही काय कन्सिडर करतोय ऍज अ सिंगल सुपर पेअर, आणि ह्याला पण काय कन्सिडर करतोय आपण, सिंगल पेअर. सपोज म्हणा की अजून एक ए चा बॉन्ड आहे झेड बरोबर, सिंगल बॉन्ड इकडे. तर टोटल आपल्याकडे 3 पेअर्स आहेत. बॉन्ड्स 4 आहेत, बॉन्ड्स 4 आहेत, 1, 2, 3, 4 कोव्हॅलेंट बॉन्ड्स. बट the number of valence electron pairs in order to determine the shape, त्याच्यासाठी हा रूल आहे आपल्याकडे की मल्टिपल बॉन्ड इज ट्रीटेड ॲज अ सिंगल पेअर. त्याला आम्ही सिंगल पेअर म्हणून कन्सिडर केलं. 1, 2, 3, आता 3च पेअर्स आहेत, आणि या 3 पेअर एकमेकांना आता रिपेल करणार आहेत आणि मॅक्झिमम डिस्टन्स वरती जाणार आहेत.
हे दोन एकमेकांना नाही रिपेल करून मॅक्झिमम डिस्टन्स वरती जाऊ शकत, बॉन्ड तुटेल ना. एक सिग्मा बॉन्ड आहे ऍक्सियल ओव्हरलॅपनी, आणि त्याच दोन ऍटम मध्ये एक पाय बॉन्ड आहे साइड वाईज ओव्हरलॅपनी. मग आता ही पेअर आणि ही पेअर अशी लांब कशी जाईल, दोन सेम ऍटम मध्ये ना, त्यामुळे ती अशी निघून नाही जाणार. म्हणून त्याला त्यांनी सिंगल पेअर कन्सिडर केलंय. मल्टिपल बॉन्ड इज ट्रीटेड ॲज अ सिंगल पेअर, कारण की त्याच दोन ऍटम मध्ये, तर हे वेगवेगळं नाही होऊ शकत ऑब्विसली. मग काय बाबा की त्यांनी म्हणलं ही एक सिंगल पेअर आहे, ही एक सिंगल पेअर आहे, आणि ही पण एक सिंगल पेअर आहे. फक्त ह्या सिंगल पेअरला तुम्ही सुपर पेअर म्हणा, सिंगल सुपर पेअर, कारण त्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. इथे दोनच इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे दोनच इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि इथे इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 1 2 3 4. मग आता ह्या सगळ्यांमध्ये रिपल्शन सेम नसणार आहे रे बाळा. ही स्टिक निगेटिव्हली चार्ज आहे, ही स्टिक निगेटिव्हली चार्ज आहे, ही स्टिक डबल निगेटिव्हली चार्ज आहे. तर ह्याच्यामधलं आणि याच्यामधलं रिपल्शन आणि याच्यामधलं आणि याच्यामधलं रिपल्शन यांच्यामध्ये सेम नसणार आहे. ह्या दोघांमधलं जे रिपल्शन आहे त्याला आपण म्हणलं ए, आणि ह्या दोघांमधलं जे रिपल्शन आहे त्याला आपण म्हणलं बी. तर बीचं रिपल्शन जास्त असणार आहे एच्या रिपल्शन पेक्षा. बॉन्ड अँगलचं नाही चाललं, रिपल्शनचं चाललं. की हे जे बॉन्ड पेअर मधलं रिपल्शन आहे ते कुणामधलं, सुपर पेअर, सिंगल पेअर, नॉर्मल पेअर यांच्यामधलं रिपल्शन आहे. ते इथे जास्त इलेक्ट्रॉन आहेत, ते हे जास्त रिपेल करतील, म्हणून त्यांनी त्याला सुपर नाव दिलंय. की सुपर का, त्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, तर ती जास्त रिपल्शन करेल बाकीच्यांना, म्हणून सुपर. बाकी आता तर इथे ट्रीट करताना ह्या CO2 मध्ये परत येऊयात. CO2 मध्ये ट्रीट करताना आम्ही काय म्हणणार आहे, CO2 मध्ये बाळा दोनच सुपर पेअर्स आहेत, दोनच सुपर पेअर. मग आता सेंट्रल ऍटम आहे कार्बन, आणि दोन सुपर पेअर्स आहेत, आणि या दोन सुपर पेअरला त्यांच्यामधलं रिपल्शन कमी करायचं आहे. तर 3 डायमेन्शनल रिजन मध्ये, म्हणजे स्पियर कन्सिडर करा, 3 डायमेन्शनल रिजन. त्याच्यामध्ये स्पियर मध्ये सेंटरला कार्बन आहे आणि दोन पेअर्स. आता ह्या दोन पेअर्स मॅक्झिमम किती डिस्टन्स वरती जाऊ शकतात एकमेकांपासून टू मिनिमाइज द रिपल्शन. एक स्पियर आहे आपल्याकडे, सर्कल नाही स्पियर, कारण हे 3 डायमेन्शनल मध्ये. हा स्पियर आणि सेंट्रलला कार्बन आहे, आणि या कार्बनला आता दोन पेअर्स अटॅच आहेत, ह्या सुपर पेअर्स. आणि या पेअर्स आता एकमेकांमधलं रिपल्शन कमी करायला मॅक्झिमम डिस्टन्स वरती जाणार आहेत. तर किती जातील, जाऊन 180 डिग्री, 100%. स्पेस मध्ये सगळ्यात कमी रिपल्शन कुठे असणार आहे, when these two pairs are at 180 डिग्री टू वन अनदर. आणि रियालिटी मध्ये हा मॉलिक्यूल पण असतो लिनियरच, आणि आता शेप पण काय आला आपला प्रिडिक्ट केलेला, लिनियरच. आम्ही प्रिडिक्ट केलं की ही एक पेअर आणि ही एक पेअर, दोनच पेअर आहेत, तर दोन पेअर मॅक्झिमम 180 डिग्री वरती जातील. आणि म्हणून हा जो CO2 मॉलिक्यूल आहे, हा CO2 मॉलिक्यूल लिनियर असेल, आणि यांच्यामध्ये OCO बॉन्ड अँगल किती असेल, 180 डिग्री, आणि मॉलिक्यूल कसला असेल, लिनियर. हे प्रिडिक्ट करतोय मी कशावरून, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरीवरून. मला काय कळलं की हा जो कार्बन आहे, कार्बनच्या अराउंड दोनच पेअर्स आहेत. ही एक सुपर सिंगल पेअर, ही एक सुपर सिंगल पेअर, दोनच पेअर्स आहेत. शेप ऑफ मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन नंबर ऑफ व्हॅलेन्शियल पेअर्स, आणि आता दोन पेअर्स आहेत. तर दोन पेअर्स मॅक्झिमम किती डिस्टन्स वरती जातील स्पेस मध्ये, 180. आणि 180 वरती जर गेला दोन पेअर्स, तर मॉलिक्यूल कसला वाटेल आम्हाला, लिनियर. आणि एक्सपेरिमेंटली आम्ही स्टडी केला CO2 चा, तर हा लिनियरच असतो, आणि OCO बॉन्ड अँगल पण असतो 180 डिग्रीज. तर ही थिअरी आम्हाला प्रेडिक्ट करायला उपयोगी पडते शेप्स ऑफ मॉलिक्यूल. CO2 चा एक्झॅक्टली शेप आम्ही प्रेडिक्ट केला की इट मस्ट बी लिनियर विथ OCO बॉन्ड अँगल 180 डिग्री. रियालिटी मध्ये हा असतो पण तसाच, म्हणून ही थिअरी महत्वाची. आता पुढे हे लास्ट 5th पॉस्ट्युलेट एकदम महत्वाचं. इथं काय म्हणलंय बघ, ऑल रिपल्शन्स इन व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर्स आर नॉट सेम. इथं कळलं की आम्हाला कुठे मगाशी काय होतं ते, की रिपल्शन सगळीकडे सेमच असेल असं गरजेचं नाही. द रिपल्शन फॉलोज द ऑर्डर. लोन पेअर रिपल्शन इज मोर दॅन लोन पेअर रिपल्शन, विच इटसेल्फ मोर दॅन बॉन्ड पेअर रिपल्शन. हे महत्वाचं. आता बघ झालं की असं काय, सगळं रिपल्शन सेम का नाही.
तर सेंट्रल ऍटम कडे काही लोन पेअर्स आहेत, सेंट्रल ऍटम कडे काही बॉन्ड पेअर्स आहेत, तिथे दाखवल्यात बघ आपण. आता होतंय काय बघ, ज्यास आपल्याकडे ऑक्सिजन आहे, सगळं तर सेंट्रल ऍटम वरती डिपेंडेंट आहे. ऑक्सिजन आणि ऑक्सिजनच्या अराउंड ही काय लोन पेअर. आता लोन पेअर तर कोणाबरोबर शेअर झाली नाही, ती लोकलाइज्ड आहे. लोन पेअर इज अ लोकलाइज्ड. हा सेंट्रल ऍटम कडेच ही लोन पेअर आहे. परत इकडे पण काय आहे लोन पेअर, आणि लोन पेअर ह्याच ऍटम कडे. आता जी शेड झालेली पेअर आहे ती बघ कुठे, बॉन्ड पेअर. इकडे दुसरा ऍटम आहे आणि यांच्यामध्ये. तर ही पेअर जेवढी जवळ येणार आहे ऑक्सिजनच्या, जेवढ्या जवळ येणार आहे तेवढी बॉन्ड पेअर जवळ येणार आहे का? नाही, कारण ती दोन न्यूक्लियस मध्ये शेड आहे. हा ऑक्सिजन, हा हायड्रोजन. हायड्रोजन पण ह्याला अट्रॅक्ट करणार आहे, ऑक्सिजन पण ह्याला अट्रॅक्ट करणार आहे. इकडे पण तसंच. आता याच्यामध्ये एस कॅरेक्टर वगैरे असे काही फंडे असतात. आता त्याच्यामध्ये जायला नको की लोन पेअर मध्ये एस कॅरेक्टर जास्त असतं, बॉन्ड पेअर मध्ये एस कॅरेक्टर कमी असतं. जेवढे एस कॅरेक्टर जास्त तेवढं रिपल्शन जास्त. हे सगळे टेक्निकल फंडे आहेत, आता काही जास्त जायला नको. आता एकदम कॉमन सेन्सने समजून घेऊयात, नाही ते डिटेलमध्ये जाऊन नॉनसेन्स होईल, काही उपयोग नाही. त्यापेक्षा कॉमन सेन्सने कळतं तेवढं कळून घेऊयात ना. क्या लोन पेअर्स आहेत, लोन पेअर्स ऑक्सिजन वरती लोकलाइज्ड आहेत, जवळ आहेत ऑक्सिजनच्या. आणि या बॉन्ड पेअर्स दोन न्यूक्लिआय मध्ये शेअर आहेत, तर लांब आहेत. तर सेंट्रल ऍटम पासून जेवढं लांब जाणार, आता बघ असं कन्सिडर कर. इकडे लॉजिक मी थोडंसं वेगळं देतो. हा ऑक्सिजन आणि आम्ही 4 स्टिक्स अज्युम केल्या, 4 स्टिक्स. आता बघ ह्या 4 स्टिक्स वरती मी काय म्हणतो, एक वेगळा फंडा टाईप म्हणतो की लोन पेअर आहे ती सेंट्रल ऍटमच्या जवळ असते, जवळ. का ती कोणामध्ये शेअर झाली नाही ना अजून कोणाबरोबर. आता ही पेअर शेअर झालेली, ऑक्सिजन पण त्याला खेचतोय, हायड्रोजन पण त्याला खेचतोय. ती पेअर सेंट्रल ऍटम पासून थोडी लांब असते. ही जी पेअर आहे शेअर, ती सेंट्रल ऍटम पासून काय लांब आहे. मग आता बघ रिपल्शन जास्त कोणामध्ये असणार. आता ओव्हरऑल याच्यामध्ये ऑब्झर्व करा, रिपल्शन कोणामध्ये जास्त असणार. आता अशी सिच्युएशन आहे, हा सेंटर आहे स्पिअरचा, हा स्पिअरचा सेंटर आहे आणि आपल्याकडे काही अशा स्टिक्स आणि या स्टिक्स वरती इथे निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, इथे निगेटिव्ह चार्ज आणि इथे निगेटिव्ह चार्ज. तर जेवढं सेंट्रल ऍटमच्या जवळ येणार, जेवढं सेंट्रल ऍटमच्या जवळ येणार निगेटिव्ह चार्ज, तेवढा एकमेकांच्या काय येणार जवळ, तेवढं त्यांच्यामध्ये काय सुरू होणार रिपल्शन. तेवढं तुमच्यामध्ये रिपल्शन सुरू होणार आणि जेवढं जास्त रिपल्शन तेवढा त्या एकमेकांपासून काय जाणार लांब. लोन पेअर रिपल्शन इज मोर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन. इथं दिसतंय बघ, इथं या दोघांमध्ये डिस्टन्स एकदम कमी आहे. जेवढा डिस्टन्स कमी तेवढं रिपल्शन काय असणार आहे मॅक्स. इथे बघ ही पेअर आणि ही पेअर यांच्यामध्ये डिस्टन्स थोडासा इन्क्रीज झालाय, तर इथे रिपल्शन काय असेल थोडस, रिपल्शन इथं असेल मिनिमम, कमी असेल. आणि इथे तर बघ ही पेअर इकडे, ही पेअर इकडे, सेंटर पासून अजून लांब, तर इथे रिपल्शन काय असणार आहे, इथे रिपल्शन असणार आहे लिस्ट. म्हणून तो फंडा मारलाय की लोन पेअर जेवढं तुम्ही सेंट्रल ऍटमच्या जवळ येणार, लोन पेअर रिपल्शन इज मॅक्स. लोन पेअर रिपल्शन इज मोर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन. लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन आणि लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन पण जास्त कोणापेक्षा, बॉन्ड पेअर रिपल्शन पेक्षा. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे शिफ्टसाठी की लोन पेअर रिपल्शन ते जास्त असतं आणि जेवढं जास्त रिपल्शन तेवढं ते एकमेकांपासून मॅक्सिमम डिस्टन्स वरती जाणार. जेवढं कमी रिपल्शन तेवढं एकमेकांच्या जवळ येणार. तर रिपल्शन कमी झालं की बॉन्ड अँगल कमी होतो, रिपल्शन वाढलं की बॉन्ड अँगल वाढतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि आता याच्यावरून आपण प्रिडिक्ट करणार आहे शेप्स. तर हे जस्ट पॉस्ट्युलेट स्टडी केले आपण. आता शेप स्टडी करताना सगळ्यात पहिला आपण केसेस घेणार विथ नो लोन पेअर्स, विदाउट लोन पेअर्स, मॉलिक्युल्स दोज आर नॉट हॅव्हिंग लोन पेअर्स ऑन सेंट्रल ऍटम. आणि मग हळूहळू लोन पेअर्स ऍड करणार. का तर आता फक्त आपण बॉन्ड पेअर रिपल्शन कमी करणार. मग जसा लोन पेअर्स ऍड करू तसं रिपल्शन चेंज होईल आणि मग एक्सपेक्टेड बॉन्ड अँगल चेंज होतील. मग ह्या केसेस स्टडी करणार. तर आधी बॉन्ड पेअर वाला म्हणजे मॉलिक्युल्स विदाउट लोन पेअर्स.
ते स्टडी करणार आणि ते नीट स्टडी करायचे. ती सगळी लेक्चर रिपिटेटिव्हली बघायची तुम्ही, मग ते लक्षात येतं. बघूया किती टायमिंग आहे मला चेक करूयात, नाही तर नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करू. नको 30 मिनिट्सच ठेवतो, नेक्स्ट लेक्चर पासून आपण ऍड करू त्याच्यामध्ये. चालेल, म्हणजे काय एकदम कंटिन्यू होऊन जाईल सगळं. आता काय होईल, 2च मॉलिक्युल्स होतील, स्टॉप करावं लागेल लेक्चर, लिंक तुटून जाईल.